नमस्कार मैत्रिणींनो. आज पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर. रोजच्या आमटीला आणि वरणाला उत्तम पर्याय म्हणजे कुळथाचं पिठलं. कुठलाही तामझाम न करता मोजक्याच साहित्यामध्ये होणारं परंतु चवीला अप्रतिम लागणारं असं पिठलं आज आपण पाहणार आहोत. कुळीथ पिठलं करण्यासाठी आपल्याला काय काय साहित्य लागणार आहे ते आपण पाहूया. 2 ते 3 चमचे कुळथाचं पीठ. 2 ते 3 चमचे याकरता की कारण आता मी फक्त 2 माणसासाठी हे पिठलं करणार आहे. त्याच्यामुळे 2 ते 3 चमचे कुळीथ पीठ. फोडणीसाठी लागणारे तेल, आपला मिसळणाचा डबा, लसूण, कढीपत्ता, मिरची, उभा बारीक चिरलेला कांदा, कोथिंबीर, कोकम आणि हिंग. शिवाय पाण्याची आपल्याला गरज आहे आणि ओला खवलेला नारळ लागणार आहे आपल्याला. मैत्रिणींनो, सर्वप्रथम कुळीथ पिठलं करताना आपण हे जे काय पीठ घेतलंय त्यात आपण गरजेनुसार थोडं पाणी घालणार आहोत. पाणी घातल्यानंतर आपण ते नीट ढवळायचं आहे. त्यातल्या गाठी मोडून घ्यायच्या आहेत. तुम्ही पाहू शकत असाल हळूहळू त्यातल्या गाठी विरघळल्या जातात पाण्यात. ते व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे. जर त्यातल्या अशा गाठी राहिल्या म्हणजे उथळ्या राहिल्या तर ते व्यवस्थित शिजणार नाही. ज्या गाठी राहतील त्या आपल्याला कच्च्याच लागतील. त्याच्यामुळे व्यवस्थित आपण ते गाठी मोडून घ्यायचं आहे. आता आपण गॅस पेटवून घेऊयात. गॅसवर मी एक कढई ठेवली आहे. त्यात फोडणीपुरतं आपण तेल घालायचं आहे. तेल थोडं तापू द्यायचं आहे. तोवर तुम्ही पाहू शकत असाल या पिठात मी पूर्णपणे म्हणजे ते विरघळेल याची काळजी घेतली आहे. त्यात कुठल्याही प्रकारची गाठ दिसणार नाही तुम्हाला किंवा गुठळी दिसणार नाही. ते पातळसर करून घेतलंय मी. त्या पिठात थोडंसं चवीपुरता मीठ घालून घेणार आहोत. आणि ते पुन्हा एकदा ढवळणार आहोत. शिवाय या मिश्रणात मी थोडीशी हळद देखील घालणार आहे की जेणेकरून या पिठल्याला छान पिवळा धम्मक रंग येईल. थोडाशा हळदीचा वापर आपण फोडणी देतानाच देखील करणार आहोत. आता तेल तापलेलं आहे. तर आपण त्यात थोडीशी राई घालूयात फोडणीला. राई फुटायला लागली की थोड्या वेळाने आपण त्याच्यात जिरं घालणार आहोत. जिरं झाल्यानंतर आपण त्यात थोड्या या लसणीच्या पाकळ्या ज्या आपण ठेचून घेतल्या आहेत त्या घालणार आहोत. हा लसूण थोडं लालसर होईपर्यंत वाट बघायची आहे. गॅसची आच थोडी मध्यमच ठेवा तुम्ही. मग त्यात ह्या उभ्या चिरलेल्या मिरच्या घालतेय मी तिखटासाठी. मग अधिक सुवासासाठी ही 2-4 कढीपत्त्याची पानं मी अशी तोडून घालतेय त्यात. कुळीथ पिठलं हे तसं जड पचायला थोडंसं जड असल्या कारणामुळे चिमूटभर का होईना पण थोडं हिंग नक्की घाला. थोडं हिंग तेलात फुललं की त्याच्यावर तुम्ही हा बारीक केलेला कांदा घाला. थोडं परतून घ्यायचं आहे.
आता या फोडणीतच आपण थोडीशी पुन्हा एकदा किंचित हळद घालणार आहोत. आणि थोडं चवीपुरता मीठ घालणार आहोत. लक्षात ठेवा, तुम्ही त्या पिठाच्या मिश्रणात देखील थोडंसं मीठ घातलंय, त्याच्यामुळे पिठलं खारट होणार नाही याकडे लक्ष द्या. हे व्यवस्थित ढवळून घ्यायचं आहे. थोडीशी कोथिंबीर घालूयात आपण फोडणीत. आता फोडणीत आपल्याला अंदाजे कुळीत पिठलं जितकं पातळ हवंय त्या हिशोबाने फोडणीत थोडं पाणी घातल्यानंतर फोडणी ढवळून द्यायची आहे आणि त्या फोडणीला उकळी यायला ठेवायची. आता तुम्ही पाहू शकाल, या फोडणीला आपण पाणी घातल्यानंतर आता उकळी आली आहे. म्हणजे त्या फोडणीचं म्हणजे जो फ्लेवर आहे ना, तो त्या सगळ्या पाण्याला लागला असणार. आता आपण हे मिश्रण पुन्हा एकदा व्यवस्थित ढवळायचं आहे तळापासून, कारण कुळथाचं पीठ थोडं जड असतं, तर ते तळाला बसण्याची शक्यता असते. त्याच्यामुळे ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आणि एका हातात हा चमचा आणि एका हाताने हे पीठ हळूहळू या कढईत ओतून ढवळत राहायचं आहे. हे कंटिन्युअस तुम्ही ढवळायचं आहे, कारण जर तुम्ही ते ढवळलं नाहीत तर त्याच्या पुन्हा या कढईत गुठळ्या होण्याची शक्यता असते. आता या स्टेजला तुम्हाला हवी तशी कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करण्यासाठी थोडंसं पाणी नक्की घालायचं आहे त्याच्यात. आता मला हे थोडंसं भाताबरोबर हवं आहे, तर थोडंसं पातळ हवं आहे. त्याकरता मी अजून पाणी थोडं वाढवते याच्यात. पाणी घातल्यानंतर देखील कंटिन्युअस ते ढवळत राहायचं आहे. हे पिठलं झाल्यानंतर तुम्ही कोणत्याही प्रकारच्या भाकरीसोबत, चपातीसोबत आणि गरम गरम भातासोबत खाऊ शकता. कुळीत पिठाला उकळी येत असतानाच तुम्ही त्यात 2-4 कोकमाच्या फोडी जरूर घाला. त्यामुळे आंबटसर चव नक्की येईल कुळीत पिठल्याला. त्यामुळे आपल्या या पिठल्याची चव नक्कीच वाढेल. या कुळीत पिठल्याचा सुगंध अख्ख्या घरभर पसरलाय, पण दुर्दैवाने हा सुगंध मी तुमच्यापर्यंत पोहोचवू शकत नाहीये. पण तुम्हाला जर माझी ही रेसिपी आवडली असेल तर मला आवर्जून कळवा. तुमचे अभिप्राय मला कमेंटद्वारे कळवा आणि ही रेसिपी नक्की करून पहा. मला खात्री आहे तुम्हाला देखील हे पिठलं अशा पद्धतीने केलेलं नक्की आवडेल. काही जण यात मालवणी मसाल्याचा देखील वापर करतात किंवा घरच्या तिखटाचा देखील वापर करतात, पण आज आपण ही हिरव्या मिरचीवर करून पाहिली आहे. पुन्हा कधीतरी मी तुम्हाला ती मालवणी मसाला वापरून देखील करून दाखवेन. ती अशी छान घट्टसर उकळू द्यायची आहे. आता थोडंसं ओलं खोबरं आपण त्यात घालूयात, म्हणजे पिठल्याची चव आणखी वाढेल आणि ते दिसायला देखील छान दिसेल. मैत्रिणींनो, आजचं हे कुळीत पिठलं बनवण्यासाठी आपण वापरलं आहे दहिसर येथील अशोकवन येथील म्हणजे आमच्याच गुरव मसाले यांचं कुळथाचं मालवणी कुळीत पीठ.